आणि पहिली बातमी मध्य रेल्वेची तब्बल 8 तास उलटले तरी सुद्धा कल्याण आणि कर्जत वाहतूक ठप्प आहे। 2 तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने एकही ट्रेन रवाना झालेली नाही। दिलासादायक बाब ही की घसरलेले 5 डबे आता काही वेळापूर्वी रुळांवरून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय। सकाळी 6 वाजता विठ्ठलवाडी आणि कल्याण दरम्यान कुर्ला अंबरनाथ गाडीचे 5 डबे घसरलेत। त्यामुळे सकाळपासून कर्जतकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणकडून अंबरनाथ बदलापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प होती। अपघात इतका भीषण होता की कल्याण आणि विठ्ठलवाडी दरम्यानच्या डाऊन ट्रॅकचं मोठं नुकसान झालं। पहाटेच्या वेळी डाऊन लोकलमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। रुळाच्या दुरुस्तीचं काम 3 टप्प्यात सुरू आहे। अपलाईनवरून लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे। पाऊण तासानं एक गाडी सुरू आहे। गाडी जात असताना 500 मीटरवरील काम 15 मिनिटांसाठी थांबवावं लागतंय। त्यामुळे दुरुस्तीच्या कामात देखील अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येते। मात्र सध्याची परिस्थिती पाहता रात्रीपर्यंत काम सुरू राहील असा अंदाज आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आपण सध्या जाऊया अपघाताच्या ठिकाणी। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या उपस्थित आहेत। कपिल, काय घटनास्थळाची परिस्थिती आहे? कधीपर्यंत या मार्गावरून लोकल धावायला सुरुवात होतील असा अंदाज आहे आणि सध्या काय चित्र आहे? नक्कीच अमोल, एक चांगली बातमी हाती येते। तू बघू शकतो का, हेच ते घटनास्थळ आहे आणि ह्या रुळावरती जे सहा डबे घसरले होते, ती रेल्वे उभी होती, ती लोकल उभी होती, ती लोकल काढण्यात आलेली आहे, लोकल इथून हलवण्यात आलेली आहे। ही एक समाधानकारक बाब आहे सर्व प्रवाशांसाठी। कारण की आपण जर पाहिलंय का चाकरमानी कामावर पोहोचलेले आहेत, पण ते घरी येण्याचा जो वेळ आहे तो 4:30 5-6 नंतर सर्व चाकरमानी बाहेर पडतात। आणि त्यावेळी मात्र ही जी डाऊन लोकल आहे, म्हणजे अंबरनाथ किंवा कर्जतकडे जाणारे लोक किंवा प्रवासी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचे हाल होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। तू बघू शकता का जवळ 500 ते 600 कामगार या प्रशासनाने लावलेले आहेत आणि काम सुरू आहे दुरुस्तीचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक समाधानकारक बाब म्हणजे जे रेल्वे ट्रॅकला तडे गेले होते, तो ट्रॅक 80% दुरुस्त करण्यात आलेला आहे। तिथे जे स्लीपर्स आहेत ते लावण्यात येण्याचं काम जोरदार सुरू आहे। त्यामुळे एक समाधानकारक बाब आहे। त्यानंतर ती गाडी आहे ती हलवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ओव्हरहेड वायरचं काम सुरू आहे, तेही मोठे युद्ध पातळीवर सुरू आहे। तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये का ओव्हरहेड वायरचं काम जो अपघात झाला होता त्यातला एक डबा त्या ओव्हरहेड वायरच्या खांबाला धडकला होता, त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली होती। ते तांत्रिक मोठं काम आहे आणि तेही युद्ध पातळीवर सुरू आहे। 3 टप्प्यामध्ये काम सुरू होणार होतं खरं म्हणजे। रेल्वे ट्रॅक सुधारणं, जे डबे घसरले डबे ट्रॅकवरनं आणून ती लोकल बाहेर काढणं आणि ओव्हरहेड वायरचं काम करणं, त्यातलं एक महत्त्वाचं काम झालेलं आहे का ती गाडी आहे लोकल गाडी, तिला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता का जोरदार काम सुरू आहे। आता ह्या ट्रॅकचं दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे, त्यानंतर ओव्हरहेडचं वायरचं काम, त्यानंतर इथे एक स्पेशल लोकल सोडणार आहे ट्रायलसाठी आणि ती लोकल व्यवस्थित गेल्यानंतर मग इथून गाडीची जी काय हे आहे धावपट्टी सुरू करण्यात येणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कारण की जरी रेल्वे प्रशासनाने सांगितलेलं आहे का 4 वाजेपर्यंत आमचं काम पूर्ण संपेल, परंतु एकंदरीतच कामाचा व्याप्ती पाहता हे कामाला संध्याकाळ किंवा रात्र होऊ शकते। त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांचे नक्कीच हाल होणार आहे। कारण की चाकरमानी हा कल्याण पण येऊ शकतो, पण कल्याणच्या पुढे जाऊ शकत नाही। मग त्यासाठी KDMC असो किंवा मग अंबरनाथ नगरपालिका असो, उल्हासनगर नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ह्यांनी काही जादा बसेस सोडलेल्या आहेत, काही राजकीय नेत्यांनी बसेस सोडलेल्या आहेत। काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे इथले जे खासदार आहे यांनी त्या पूर्ण घटनास्थळी भेट दिली होती, त्यांनी काही घोषणा केली आहेत त्या काही खासगी बसेस सोडण्याच्या। त्यामुळे ह्या बसेसचा उपयोग आता या चाकरमान्यांना कसा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ते जर व्यवस्थित नियोजन झालं तर चाकरमान्य आपल्या घरी व्यवस्थित पोहोचू शकतात। परंतु आता ही शक्यता नाकारता येत नाही का चाकरमान्यांचे हाल नक्कीच अमोल होऊ शकतात। आता प्रत्येक प्रवाशाचं याकडे लक्ष लागलेलं आहे का जी घटना घडली ती घडलेली आहे, रोज मरे त्याला कोण रडे अशीच व्यवस्था रेल्वेची आहे। आणि त्यातून आता प्रत्येक प्रवासी सावरलेला किंवा प्रत्येक प्रवाशाला आता सवय झाली असंच आपण बोलू शकतो। आता प्रत्येकाला लक्ष लागलेलं आहे का बाबा हा जो काम आहे हे लवकर झालं पाहिजे, जेणेकरून जे चाकरमानी घरी येणार त्यांचा प्रवास सुखकर हो अशीच प्रत्येक प्रवासी अपेक्षा करतोय अमोल। बिलकुल कपिल, आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे याचा हिशोब करून बदलापूरकर असतील किंवा कल्याणच्या पुढचे कर्जत मार्गावर राहणारे जे अनेक हजारो लाखो नागरिक आहेत ते आपल्या प्रवासाचा निर्णय घेणार आहेत।
आत्ता तिथली परिस्थिती बघून आपण या सगळ्यांना काय सल्ला देऊ शकाल? कितीपर्यंत हा ट्रॅक सुरू होईल असा अंदाज दिसतोय, किंवा एका बाजूची वाहतूक सुरू होण्याची काही शक्यता दिसते आहे का? इथून पुढे ज्यांना मुंबईतून बदलापूरकडे जायचंय किंवा बदलापूरकडून मुंबईला यायचंय त्यांच्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे आपली प्रवासाची योजना आखायला हवी? नक्कीच आपण पुन्हा दृश्य पाहूया. अमोल, तुम्ही बघू शकता की बाजूचा जो ट्रॅक आहे हा मुंबईकडे जाणारा ट्रॅक आहे. इथे गेली 1.5 ते 2 तास कोणतीही गाडी गेली नाही. ह्याचं मागचं कदाचित कारण असू शकतं, कारण की जेव्हा ह्या ट्रॅकवरनं गाडी जाते तो कालावधी 10 ते 15 मिनिटाचा असतो आणि त्या कालावधीमध्ये बाजूच्या ट्रॅकचं जे काम सुरू आहे ते बंद करावं लागतं. त्यामुळे कदाचित रेल्वे प्रशासनाने इथून गाडी सोडण्यास नकार दिला असेल, कारण की ते बाजूच्या ट्रॅकवर जे काम सुरू आहे ते युद्ध पातळीवर सुरू व्हावं म्हणून. रेल्वे प्रशासनाने जी पूर्ण ताकद लावलेली आहे, रेल्वे प्रशासनाचा हाच मोटिव्ह आहे का संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान हा ट्रॅक रेल्वेसाठी खुला करावा. परंतु ज्या प्रकारे काम वाढलेले आहे त्याप्रमाणे ते वाटत नाहीये. त्यामुळे आता प्रवाशांनी जे काही बसेसचे मार्ग आहेत किंवा मग जे काही ट्रेन असतील किंवा मग शेअरिंग रिक्षा असतील त्याचा अवलंब करावा, कारण की कल्याणपर्यंत तुम्ही येऊ शकता. कल्याणच्या पुढे तुम्हाला जर अंबरनाथ, बदलापूर, कर्जतला जायचं असेल तर तुम्हाला विठ्ठलवाडी हा क्रॉस करावाच लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही बसेसची सेवा उपलब्ध केलेली आहे किंवा मग आम्ही KDMCचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे काही हेल्पलाईन नंबर द्या, का ज्या प्रवाशांना ह्या गोष्टीची माहितीच नाहीये की जे थोडे गोंधळात असतील त्यांना काहीतरी एक हेल्पलाईन नंबर द्यावा. कारण की आज जो प्रवासी CST कडे किंवा कामावरती गेलेला आहे वेस्टर्न साईडला वगैरे, तो याच ट्रॅकनी पुढे जाणार आहे अंबरनाथ, कर्जत ह्या साईडला. त्यामुळे त्यांचा हॉल नक्कीच होणार आहे आणि ही संख्या खूप मोठी आहे. मोठ्या प्रमाणात लाखो संख्येने प्रवासी इथून परत आपल्या घरी जाणार आहेत. त्यामुळे नक्कीच गोंधळ होणार आहे, वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जे KDMC असो किंवा नगरपालिका असो ज्यांनी ज्या गाड्या दादा सोडल्यात त्याचा उपयोग करावा. ह्या सर्व बसेस स्टेशनपासून जाणार आहेत, त्यामुळे कल्याण स्टेशनवरती ही सोय आहे आणि त्या सोयीनुसार तुम्ही बसेसनी पुढे अंबरनाथच्या पुढे किंवा मग विठ्ठलवाडीच्या पुढे जाऊ शकता. तिथून मग तुमच्यासाठी ट्रेन्स आहेत, तिथे पुढे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यातूनही तुम्ही प्रवास करू शकता. रेल्वेने ती सूट दिलेली आहे. असे अनेक पर्याय आहेत. परंतु सध्या तरी या स्थितीनुसार ही जे काम आहे हे थोडं लांबू शकतं. अमोल, बिलकुल हे काम थोडं लांबू शकतं, त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा आज आपण प्रवास टाळला तर जास्त योग्य होईल अशी परिस्थिती सध्या तरी आहे. रेल्वे लाईनला आपली डेडलाईन पाळता येते का आणि 4:30 पर्यंत हा ट्रॅक सुरू करता येतो का यावर देखील आमची नजर असणार आहे. कपिल राऊत आणि इतर आमचे प्रतिनिधी याविषयी वारंवार आपल्याला अपडेट देत राहतील आणि हे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तूर्त धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल. या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आपण एक नजर टाकूया. अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. KDMCनं अतिरिक्त गाड्याही रस्त्यावर उतरवलेल्या आहेत. या गाड्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. पुण्याकडे जाणाऱ्या काही गाड्या दिवा पनवेल या मार्गाने वळवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे या काही गाड्या न अडकता पुढे गेलेल्या आहेत. तर डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पुणे इंद्रायणी आणि मुंबई बंगळूर उद्यान एक्सप्रेस या गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात आल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.